चला लवकर सार्थक जाधव आणि ऋषिकेश दुधाने दोघांनी आपला सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. आणि ऋषिकेश दुधाने यांना विशेष विनंती, इथं स्कोर बोर्ड पाशी बसायला यायचंय. आमचे मित्र सचिन अण्णा मुळीक यांचं या ठिकाणी स्वागत. पाटील स्ट्रायकर्सचे कॅप्टन आमचे वर्गमित्र जीवन गायकवाड यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. हे बघा विनंती आहे, सार्थक जाधव आलाय का? सार्थक जाधव, श्रीराम वॉरियर्स, तुषार दुसऱ्या मॅचचे सामनावीर ऋषिकेश दुधाने. विनंती आहे या ठिकाणी स्कोर बोर्ड पाशी बसायला यायचं आणि आपला सामनावीरचा पुरस्कार सुद्धा घेऊन जायचंय. अभिनंदन RA11 संघाचं, या पर्वातली पहिलीच मॅच आणि विजयी संघ रायबा वॉरियर्स संघाला सुद्धा शुभेच्छा. अपयशी यशाची पहिली पायरी असं समजून ही पहिलीच मॅच झालेली, अजून बऱ्याच मॅच खेळायच्या आहेत आणि कमबॅक काय असतो ते दाखवून द्या. पुन्हा एकदा जिद्दीने या मैदानात उतरून आपला चांगला खेळ दाखवून पुन्हा एकदा विजयाची वाटचाल. हे बघा मगाशी सुद्धा सांगितल्याप्रमाणे चौथी मॅच श्रीराज जम्बो 11 विरुद्ध न्यू बॅग हाऊस वॉरियर्स ही मॅच होणार आहे. आणि ज्यावेळेस एक इनिंग इथं पूर्ण होईल त्यावेळेस दोन्ही संघाच्या कॅप्टन इथं टॉस उडवायला यायचंय. कमिटीकडून विनंती आहे, इथं मॅच चालू असताना बाहेरून कोणी कसलाही स्कोर किंवा कुठल्याही प्रकारचा डिसिजन सांगू नये. खेळाडूंना फक्त प्रोत्साहन द्यावं, बाकीचा कुठलाही निर्णय कुठलीही गोष्ट सांगू नये किंवा ओरडू नये. न्यू स्टार वॉरियर्स विनायक जाधव, मनसूर शेख. पहिला चेंडू आणि एक धाव. दोन्ही संघ या ठिकाणी मागच्या वर्षी स्पर्धेमध्ये विजयी ठरले होते. पांडुरंग रोडलांचा संघ गतविजेता आणि न्यू स्टार वॉरियर्स सुद्धा संघ विजयी झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, डावा उजव्याचं हे जे कॉम्बिनेशन खेळत आहेत सुंदर. पहिलं षटक आपल्या संघासाठी अभिषेक वरकडे टाकताना जरा आवाज कमी करा बाबू. सुंदर क्षेत्ररक्षण. किती धावा? नका बोलू नका. बघा विनंती, बाहेरून बोलू नका. पंचांचा जो काही निर्णय राहील तो अंतिम राहील. दोन धावा आत्ताच्या. चांगला प्रयत्न केला होता बघा. सुंदर अजिंक्य कांगडे, सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली क्षेत्ररक्षणाची फळी. जयेश फाळके, मुकुंद येवले, अजिंक्य कांगडे. आणि श्रेयस चव्हाण यांच्या रूपाने लावलेले दुसरं षटक आपल्या संघासाठी जयेश फाळके घेऊन आलेलं आहे. धावसंख्या झालेली 8 धावा. पहिलं षटक पूर्ण 8 धावसंख्या. न्यू स्टार वॉरियर्स संघ. दुसरं षटक जयेश फाळके आपल्या संघासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण. अजय जगताप मागच्या वर्षी सुद्धा पांडुरंग रोडलांचं प्रतिनिधित्व आणि या वर्षी सुद्धा विश्वास दाखवून संघाने ऑक्शन मध्ये खेळाडूला
प्राधान्य देऊन घेतलं. सुंदर मारला मनसूर शेख. अनुभव, चावडीत खेळण्याचा अनुभव आणि 4 धावा देऊन गेला न्यू स्टार वॉरियर संघाला. दुसरं षटक जयेश फाळके यांच्या हातून. पर्यायी वाहतूक उपलब्ध करून द्या. चांगला शिस्तबद्ध खेळ या ठिकाणी बघायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण अजय नारायण जगताप. दुसरं षटक श्रेयस चव्हाण. चांगल्या धावा. विनायक आणि मनसूर दोघांनाही चांगला खेळण्याचा अनुभव. ओव्हरआर्म क्रिकेट सुद्धा खेळतात, अंडर आर्म फॉर्मॅट मध्ये खेळतात. सुंदर मारला आणि अजिंक्य कांगडे गचा क्षेत्ररक्षणामुळे 4 धावा मिळाल्या. 2 षटक पूर्ण 21 धावा न्यू स्टार वॉरियर संघाच्या. बरोबर आहे का? इथं बसलेल्या सर्व विजय पायावरती घेऊन बसा. दुसरं षटक आपल्या संघासाठी गणेश मोरे. अनुभव, सगळ्या फॉर्मॅट मध्ये खेळण्याचा अनुभव आणि पहिला चेंडू सीमारेषा पार मुकुंद येवले यांच्या हातून गेला. 4 धावा दिल्या. आपल्या संघाला नेहमी मार्गदर्शन करणारे संघमालक कॅप्टन सर्वांना शुभेच्छा. यास 1 अतिरिक्त धाव आणि 2 धावा डिक्लेअरच्या, अशा 3 धावा. दुसरं षटक. विनंती, स्कोर वगैरे बाहेरून बोलू नका, डिक्लेअरच्या धावा बोलू नका. आताच्या धावा किती आहेत पंच? 2 धावा. एक धाव डिक्लेअर. श्रेयस चव्हाण सुंदर मारला आणि सुंदर क्षेत्ररक्षण श्रेयस चव्हाण यांच्याकडून. आत्ताच्या धावा किती आहेत? 2 धावा. दोन्ही पंचांकडून चांगलं काम. 2 षटक पूर्ण. आत्ताच्या 2 धावा आहेत. 2 षटक पूर्ण 36 धावा. आत्ताच्या किती धावा आहेत? 2. 3 झाले का? किती झाले? 3 षटक पूर्ण. 3 षटक पूर्ण 36 धावा झालेले आहेत. आत्ताच्या 2 धावा डिक्लेअर. 2 धावा. खांबाच्या पलीकडून बॉल गेलेला आहे परंतु म्हणून 2 धावा दिलेल्या आहेत. चौथं षटक आपल्या संघासाठी अभिषेक वरकडे वैयक्तिक दुसरं षटक टाकताना आत्ताच्या 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर चांगली फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. स्टार्ट टू एंड ही दोघे जण खेळतायत. अजून एकही विकेट घ्यायला यश मिळालं नाहीये पांडुरंग रोडला संघाला, परंतु हलक्यात घेण्याचं काम नाही. पांडुरंग रोडला संघ आहे. तात्यासाहेब एक्सप्रेस एकदा सुसाट सुटली ही मागच्या वर्षी डायरेक्ट जिंकलीच होती. या वर्षी बघूया काय काय करतायत. सुंदर क्षेत्ररक्षण जयेश फाळके. सर्वात जास्त बोली लागलेली या पर्वातली ऑक्शन मध्ये सगळ्यात जास्त बोली लागलेली जयेश फाळके, पांडुरंग रोडलाईन्सचा खेळाडू. सुंदर आणि जोराचा फटका. 4 धावा देऊन गेला आणि 50 धावसंख्या पूर्ण न्यू स्टार वॉरियर्सची. एकदा जोरदार टाळ्या. चौथं षटक पूर्ण. धावसंख्या 50 धावा.
पाचवा आणि शेवटचं षटक. कॅप्टन मुकुंद येवले, जर्सीवरती नाव नाही टाकलं, डायरेक्ट कॅप्टन टाकले. महत्वाकांक्षा, जिद्द आणि चिकाटी. पहिला चेंडू, 50 धावसंख्या झालेले न्यू स्टार वॉरियर संघाची शेवटचं षटक चालू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण अभिषेक वरकडे. मागच्या वर्षी सुद्धा याच संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं, चांगला खेळ दाखवला होता मागच्या वर्षी सुद्धा आणि यावर्षी सुद्धा उत्कृष्ट प्रयत्न आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. सुंदर फटका. बघा हा अनुभव आहे, कुठं गॅप आहे, कसा मारायचा आहे आणि धावा जास्तीत जास्त कशा मिळवायच्यात, आपल्या संघाची धावसंख्या कशी उंचावेल असं प्रत्येक वेळी खेळताना. आताचे विकेट आहे का? विकेट. विनायक जाधव आउट आणि धावसंख्या झालेली 55 धावा. सनी नवले मागच्या वर्षी पांडुरंग रोडलांचा खेळाडू, परंतु आता आपल्याच संघाविरुद्ध खेळताना नवीन संघाचं प्रतिनिधित्व करताना न्यू स्टार वॉरियर्स. शेवटचं षटक. सुंदर विकेटच्या मधून 2 धावा घेतल्या. आत्ताच्या 2 धावा. षटक पूर्ण आणि इनिंग पूर्ण. 59 धावांची धावसंख्या उभारलेली न्यू स्टार वॉरियर संघानं आणि जिंकण्यासाठी 60 धावा करायच्या पांडुरंग रोडला संघाला. चौथी मॅच श्रीराज जम्बो 11 विरुद्ध न्यू बॅगहाऊस वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, इथे स्कोर साऊंड सिस्टीम टॉस का बॉस कशी यायचंय आणि आपला टॉस उडवून घ्यायचंय. आमचे मित्र जीवन गायकवाड यांना विनंती, हा टॉस उडवून घ्यायचा आहे. कमिटीला विनंती आहे, चौथी मॅच जी आहे या लीग मधली श्रीराज जम्बो 11 विरुद्ध न्यू बॅगहाऊस वॉरियर्स, दोन्ही संघाच्या कॅप्टननी इथे यायचंय आणि हा टॉस उडवून घ्यायचा आहे. आमचे मित्र जीवन केशव गायकवाड यांच्या हातून हा लाल कापड होतं ना मागाशी, लाल कापड गडबड पोते बिते त्याला बांधलं पाहिजे. काय गडबडीत एखादं ना अशी पोर पाईप दिला फाडल ती. पाणी प्यायचंय का? हे मागाचं ते लाल कापड होतं, इथं गुंडळ नाही एखाद्याला लागलं बिगलं तर आहे का? कुठे आहे? चौथी मॅच ग्रुप बी श्रीराज जम्बो 11 विरुद्ध न्यू बॅगहाऊस वॉरियर्स. बघा सारखं सारखं पुकार द्यायला लावू नका. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे या लगेच. कोण आहे तुमचं कॅप्टन? रोहित आहे ना? कुठल्या प्लेयर? आदिनाथ जगताप इथे टॉस उडवायला या. पांडुरंग रोडला यांच्या संघाला विनंती, त्या बाजूला बसा, समोर बसा तिथं टॉलीच्या उजव्या बाजूला. आर्य 11च्या संघाला विनंती आहे, पांडुरंग रोडला यांच्या संघाला बसायला जागा द्या, त्या खुर्च्या मोकळ्या करा. हे बघा, ती जी बसण्याची व्यवस्था आहे ती प्रीमियर लीगच्या संघानं अजिंक्य कांगडे आणि जयेश फाळके ही जोडी सुरुवात करणार आहे. बी ग्रुप मधली चौथी मॅच श्रीराज जम्बो 11 विरुद्ध न्यू बॅगहाऊस वॉरियर्स आणि श्रीराज जम्बो 11 संघानं टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय अजून सांगितलेला नाहीये, विचार करतायत. चला लवकर, चला श्रीराज जम्बो 11चे खेळाडू चला लवकर. विजय नारायण जगताप जरा मागे सरकून बसा. विजय शेठ, नारायण शेठ, जगताप उपर उपर. पहिलं षटक संग्राम कांदे, हातात जादू. चांगला प्रयत्न. मला वाटतंय
स्टार्ट टू एंड बॅटिंग केल्यामुळे थोडासा कंटाळा आलाय का? चौकार आत्ताचा पहिला चेंडू आणि 4 धावा मिळाल्या. सुंदर मारला अजिंक्य कांगडेनं आणि दुसरा चेंडू सुद्धा सुंदर मारला. दोन मिनिटं त्यांना थांबवा, काकींला थांबवा. न्यू स्टार वॉरियर्स 59 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला आणि पांडुरंग रोडलांचा संघ चालू करतोय. पहिलं षटक आहे. चांगली जोडी खेळायला पाठवलेली आहे अजिंक्य कांगडे आणि जयेश फाळके यांच्या रूपात. श्रीराज जम्बो 11 संघाने टॉस जिंकला होता आणि निर्णयामध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि न्यू बेगास वॉरियर्स संघाचं क्षेत्ररक्षण या पुढच्या मॅच साठी असेल. दोन्ही संघांनी तयारीला लागायचंय. लाईनचा नो चेक करायचंय. बघा एकदा. स्कोर अपडेट. पहिलं षटक पूर्ण आणि 10 धावा झालेल्या आहेत पांडुरंग रोडलाईन संघाच्या. बरोबर, एक षटक पूर्ण 10 धावा. दुसरं षटक मनसूर शेख आपल्या संघासाठी. अजिंक्य कांगडे एक धाव चोरली. जयेश फाळके आत्ताच्या 2 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण. दोन धावा आत्ताच्या. चेक करा, लाईनचा नो चेक करा. मधल्या लाईनचा नो चेक करा. होय का? आकार लाव का परत जरा. नाहीये. नाहीये, नो नाही आत्ताचा. आत्ताचा नो चेक करा. नाही, चेक करा एकदा. इथे लाईव्हला चेक करा. आताच्या डिक्लेअर मधल्या 2 धावा आहेत आणि नोचा डिसिजन पेंडिंग आहे. नो आहे, आहे नो. नाही नाही, अंपायरचं डिसिजन आहे ना. हा, चेक करायला पाहिजे ना. हा, दोन षटक पूर्ण. धाव संख्या झालेली 21 धावा. दोन षटक पूर्ण, धाव संख्या 21. तिसरं षटक कॅप्टन स्वतः स्वप्नील येवले आपल्या संघासाठी घेऊन आलेले. न्यू स्टार वॉरियर्सचा संघ.
मागच्या स्पर्धेत सुद्धा उत्कृष्ट कामगिरी आणि या वर्षीच्या या दुसऱ्या पर्वातली पहिलीच मॅच. आत्ताच्या धावा सांगा. एक अतिरिक्त आणि असं 2 धावा. चार धावा. सुंदर फटका मारला जयेश फाळके. या वर्षीच्या ऑक्शन मध्ये सर्वात जास्त बोली लागली होती आणि पांडुरंग रोडलाइन्सनं जास्त बोली लावून या खेळाडूवर विश्वास दाखवला आणि तो विश्वास या ठिकाणी कामी येतोय. सुंदर. स्वप्नील येवले खेळाचा अनुभव, तिन्ही फॉर्मॅट मध्ये खेळायचा अनुभव. 2 धावा. अंपायरनं 2 धावा दिलेल्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण मनसूर शेख. चांगली बॅटिंग केली होती आणि आता क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं करतोय. तितक्या जोरात बॉल मारला होता. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अजिंक्य कांगडे आणि जयेश फाळके सुरुवातीपासून खेळतायत आपल्या संघासाठी. हे 3रं षटक. सुंदर मारला. एकच धाव. कमिटीला विनंती, बॉल त्या बाजूला आला असला तर एक बघा सापडतोय का. आलेला आहे. 3 षटक पूर्ण 32 धावा. धावसंख्या 32 झालेली पांडुरंग रोडलाइन्स संघाची. या पर्वातली पहिलीच मॅच. 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस. हे माग सरक के बसवर रे. त्यांनी घेतलं होतं समोरचं. विनायक जाधव 4थं षटक आपल्या संघासाठी. प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभी केली 59 धावांची. आणि आता पांडुरंग रोडलाइन्स संघ सुंदर फलंदाजी. धाव अतिरिक्त 1 धाव मिळाली. नाही धडकला का. नाही, आत्ताची धाव नाहीये. चौथं षटक विनायक जाधव आपल्या संघासाठी घेऊन आलेले आहेत. चांगली फलंदाजी करून आता गोलंदाजी सुद्धा सुंदर. संग्राम कळंबे बॅटिंगचा रिव्ह्यू आहे का. कसला नो रिस्टचा चेक करायचंय. बघा हे एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला उपलब्ध आहे एकेका इनिंग मध्ये. त्याचा योग्य वापर तुम्ही करावा आणि प्रत्येक संघाला त्याचा फायदा व्हावा. मधल्या रेषेचा नो बघायचंय. आउट आहे. इथं मागे उभे राहिलेले सर्व 2च लोक उभे राहा. एक पांडुरंग रोडलाइन्सचा आणि एक न्यू स्टार वॉरियर्सचा. धावसंख्या झालेली आहे आणि हे 4थं षटक आहे. आता याच्यामधून अजून एक चेंडू बाकी आहे आणि एक पूर्ण षटक बाकी आहे. चौकार मुकुट. पहिला चेंडू दुसऱ्या पर्वातली पहिली मॅच. बॅटिंगला आल्यानंतर पहिल्या चेंडूवर चौकार. खेळाचा अनुभव तिन्ही फॉर्मॅटचा. ओव्हर आर्म क्रिकेट, अंडर आर्म क्रिकेट, हाफ पिच क्रिकेट
4 षटक पूर्ण, धावसंख्या झालेली 39 धावा. 6 बॉल 21 धावांची गरज. एक षटक आणि 21 धावांची गरज जिंकण्यासाठी पांडुरंग रोडलाईन संघाला. न्यू स्टार वॉरियर्स संघ सुद्धा पूर्ण प्रयत्न करताना. पुढचा खेळाडू अजय जगतापच्या रूपाने. चांगला प्रयत्न परंतु विकेट. स्वप्नील येवले अनुभवाची कमी नाही, शेवटचे षटक आपल्या संघासाठी घेऊन आलेले आहेत. पुढचा खेळाडू अभिषेक वरकडे आणि हॅट्रिकचा चान्स स्वप्नील येवलेंना आहे. बघूया प्रयत्न पूर्ण. अभिषेक वरकडे काय करतात आपल्या संघासाठी आणि हॅट्रिक. सुंदर हॅट्रिक. न्यू स्टार वॉरियर्सचा संघ या पर्वातली पहिली हॅट्रिक स्वप्नील येवले यांना मिळालेली आहे. सलग 3 विकेट घेण्याचा मान. गणेश मोरे आपल्या अनुभवातून पुन्हा एकदा खेळायला. चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावा आत्ताच्या. गॅप शोधायचा प्रयत्न, जास्त धावा मिळवायचा प्रयत्न. आत्ताची 2 धावा. सुंदर. आणि या मॅच मध्ये विजेता ठरलेला आहे न्यू स्टार वॉरियर्सचा संघ. संघमालक जितून येवले, कॅप्टन स्वप्नील येवले आणि संघाचं अभिनंदन. हा पहिला विजय आणि पांडुरंग रोडलाईनच्या संघाला सुद्धा शुभेच्छा. बघा ही पहिलीच मॅच आहे, अजून पूर्ण लीग बाकी आहे. चला पुढची मॅच श्रीराज जंबो 11